हल्ली फॅशन झालेलं आहे गुरु करायचं. उठले सुटले माणसं गुरु करायला निघालेले आणि अंगात वारा घेऊन नाचायला तयार आहेत. कोणता वारा आहे, कशाचा वारा आहे, आणि वेडे करणारे गुरु बसलेलेच आहेत. कारण आपली खळगी देवाच्या नावाने गुरूंना भरायचं आहे. लक्झरी लाईफमध्ये फिरायचं आहे, दागदागिने घालून, मर्सडीज गाडी घेऊन आणि मस्त 2 4 5 मजल्याचं इमारत बांधून. आणि तुमच्यासारखे मूर्ख जात आहेत गुरु करायला. आणि गुरु कसं आता फॅशन झालेलं आहे. गुरु आपल्या मांडीवर बसवतो, ती बाई असू दे पुरुष असू दे, आणि गुरु मंत्र देतात आणि आपला उष्ट दूध देतात त्यांना. आत्तापर्यंत इतिहासात खंगाळून बघा, रामाने गुरु केलं, कृष्णाने गुरु केलं, दत्त महाराजांचे सुद्धा गुरु झाले, नवनाथ पंतांचे सुद्धा झाले, ज्ञानेश्वरांचे पण झाले, भक्त प्रल्हादचे पण झाले. पण कधीही त्यांनी मांडीवर बसून गुरुमंत्र घेतलेला नाही आहे. कधी निसर्गाकडनं गुरु त्यांना दीक्षा भेटलेली आहे, कधी त्यांना स्वप्नाच्या माध्यमातून भेटलेलं आहे, कधी दैवी शक्तीतून त्यांना गुरु मंत्र मिळालेला आहे. पण तुम्ही काय करताय, चुकी करता आहे. तुम्ही काठी देऊन मार खायचं काम करायला लागला आहे. गुरु तुमच्या शोधात येतात, तुम्हाला गुरु शोधायची गरज नाही आहे. कसं झालेलं आहे, उठसूट कोणी गुरु काय अंगात नाचवायचंय, काय नाचवायचंय, देव नाचवायचंय. देव कधीही अंगात येऊन नाचत नाही. देवाला काही घेणं देणं नाही आहे अंगात येऊन नाचायला. ते नाचतात कोण, तुमचे पित्र, प्रेत, भूत, हे लक्षात घ्या. आणि ते जयकारा लावतात देवीच्या नावाने. देव कधी जयकारा लावत नाही. आणि गुरु संभोगात लुप्त असतात आणि तेच शिष्यांना देतात. शिष्य पण तेच गुरुच्या मार्गदर्शनावर चालून तेच पीठ चालवत आहेत. आता नाश तर होत आहे, अजून जास्ती प्रमाणे नाश होणार आहे अधर्माचा. धर्मयुक्त कर्म करणारा, सत्य, नीती, दया, क्षमा, शांती, तो गुरु आहे का? तसा आहे का बघा. अधर्मयुक्त कर्म करणारा, खोटं बोलणारा, 4 पैशासाठी आपलं अस्तित्व विकणारा, तसले गुरूंना गुरु करून तुम्हाला या लोकी सुद्धा सुख मिळणार नाही, परलोकी सुद्धा सुख मिळणार नाही. सुख म्हणजे काय, दागदागिने, गाडी, बंगला, पैसे नाही. सुख म्हणजे काय, मानसिक सुख. या लोकी सुद्धा परलोकी मेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळणं ते सुख आहे. आणि मनुष्य जन्म कशासाठी झालेला आहे, देव प्राप्त होण्यासाठी. गुरु तसं करा जो तुम्हाला देवापर्यंत नेऊ शकेल, तुम्हाला मोक्षाच्या द्वारापर्यंत नेऊ शकेल. असं अयोग्य गुरु करून तुम्ही तुमच्या घरदाराचं राख रांगोळी करत आहे, सर्वनाश करत आहे. कारण तुम्हाला देवाने बुद्धी दिलेली आहे, त्याचा वापर नक्की करा. त्याचा दुरुपयोग करायला लागला आहे. उठलं सुटलं कोणाकडेही जायला लागले आणि गुरु करायला लागले. गुरु त्या योग्यतेचं आहे का? अंतरात्माच गवाही देतंय. जर का तुम्ही प्रामाणिक असाल, धर्माने, कर्माने, शुद्ध आचाराने, विचाराने, खानपानाने, तर तुम्हाला अंतरात्माच बोलतोय तो योग्य गुरु आहे का अयोग्य गुरु आहे. तुम्ही उठसुटून कोणालाही गुरु करणं हे योग्य नाही, अयोग्य आहे. कारण तुम्हाला त्या गुरुकडनं काही मिळणार नाही. गुरु आज दागिने घालून गाडीत फिरतोय. मला पण हीच इच्छा आहे. शिष्यांना वाटतं मी पण असं चेला करू, मी पण गुरु होऊन मिरवू, हेच चाललेलं आहे. आणि नाश निश्चित आहे. त्याच्यासाठी योग्य ते गुरु तुमच्या आयुष्यात येतात. तुम्हाला गुरु शोधत जायची गरज नाहीये. डोळे उघडा. अंधश्रद्धेला खतपाणी मनुष्य देत आहे, स्वतःचा सर्वनाश स्वतः करत आहे. कारण आतापर्यंतचा इतिहास खंगाळून बघा, कोणतेही गुरु मांडीवर बसून शिष्यांना गुरु मंत्र दिलेला नाही, आपलं उष्ट दूध पाजवलेलं नाहीये. उगाचच सगळे करतात म्हणून आपणही करत आहे, हे माणसाचं मत. आता स्वतःच माणूस स्वतःचा नाश करत आहे. ह्या खोट्याला, अंधश्रद्धेला खतपाणी देव देत नाहीये, मनुष्य देत आहे. ह्याला तुम्हीच कारणीभूत आहात, देव नाही.